नमस्कार. आजच्या या सत्रात सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण कायम असा विचार करतो की एक सुंदर आणि आनंदी जीवन जगणं म्हणजे काहीतरी खूप भव्य किंवा अशक्यप्राय गोष्ट साध्य करणं. पण खरं सांगू, खऱ्या आनंदाचं रहस्य मोठ्या यशात नाही, तर आपल्या अगदी साध्या, सोप्या आणि रोजच्या सवयींमध्ये दडवलेलं असतं. आज आपण याच माहितीचं थोडं सखोल विश्लेषण करणार आहोत आणि आनंदी जीवनाच्या त्या 10 सोप्या सवयी समजून घेणार आहोत, ज्या रोजच्या धावपाळीत आपण अगदी सहज अंमलात आणू शकतो. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. इथं लक्षात घेण्यासारखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंद हा मोठ्या गोष्टींमध्ये नसून दैनंदिन छोट्या सवयींमध्ये दडलेला असतो. आपली साधारण प्रवृत्ती काय असते? आपण आनंद नेहमी नवीन गाडीत, मोठ्या घरात किंवा प्रमोशनमध्ये शोधत असतो. पण खरं समाधान हे रोजच्या लहान सहान कृतींमधून मिळतं. आपण रोज काय विचार करतो, कसं वागतो, यातूनच आपली मानसिक शांतता आणि एकूणच आरोग्य ठरत असतं. या छोट्या सवयींचाच एकत्रित परिणाम एका सुंदर जीवनात होतो. तर सुरुवात करूया पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यापासून. आनंदी जीवनाची सुरुवात नक्की होते कशी? सकाळची वेळ खूप महत्त्वाची असते, हे आपण सगळेच जाणतो. जेव्हा दिवसाची सुरुवात प्रार्थना करून किंवा एखादा प्रेरणादायी विचार वाचून केली जाते ना, तेव्हा मनाला खऱ्या अर्थाने एक अद्भुत शांतता मिळते. हा केवळ एक नित्यक्रम नाहीये, तर ती एक मानसिकता घडवण्याची प्रक्रिया आहे. अशी सकारात्मक सुरुवात आपल्याला दिवसभर येणाऱ्या कोणत्याही आव्हानाला सामोरं जाण्यासाठी एक भक्कम आणि उत्साही ऊर्जा देते. एक प्रकारची मजबूत भावनिक ढालच तयार होते. आता वळूया पुढच्या भागाकडे, जो आहे शरीर आणि मनाची काळजी. तुम्हाला तर माहितीच आहे, शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे एकमेकांशी अगदी घट्ट जोडलेले आहेत. दररोज थोडासा व्यायाम करणे, चालणे, योगा किंवा प्राणायाम करणे याने शरीरातली ऊर्जा तर संतुलित राहतेच, पण मनही एकदम ताजंतवानं होतं. निरोगी शरीरातच आनंदी मन वास करतं असं म्हणतात ते उगीच नाही. आणि याच्या जोडीला स्वतःच्या छंदांसाठी थोडा वेळ काढायलाच हवा. नेहमीच्या कामाच्या व्यापातून बाहेर पडून वाचन, संगीत, चित्रकला किंवा एखादा प्रवास हे छंद जीवनात एक नवीन रंग भरतात आणि जीवन कंटाळवाणे होण्यापासून वाचवतात. आणि हा पुढचा मुद्दा खऱ्या अर्थाने डोळे उघडणारा आहे. बघा, सोशल मीडियाच्या या जमान्यात आपण सतत जुन्या गोष्टी मनात धरून ठेवतो आणि स्वतःची इतरांशी तुलना करत बसतो. पण यातून काय मिळतं? फक्त निराशा आणि दुःख. या उलट जर आपण क्षमा करायला शिकलो, जुन्या गोष्टी सोडून दिल्या आणि फक्त स्वतःच्या वैयक्तिक प्रगतीवर लक्ष केंद्रित केलं, तर राग, द्वेष आणि चिंता आपोआप कुठल्या कुठे पळून जातात आणि मन खऱ्या अर्थाने शांत होतं. आपला पुढचा विषय आहे आपली नातेसंबंध आणि निसर्गाची साथ. आजकालच्या डिजिटल दुनियेत हा मुद्दा खूपच महत्त्वाचा ठरतो. खरी मानसिक ऊर्जा मोबाईलच्या स्क्रीनमधून नाही, तर माणसांशी प्रत्यक्ष संवाद साधल्याने मिळते. कुटुंबासोबत वेळ घालवणे आणि त्यांच्याशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा यातून मिळणारा आधार खरोखरच अतुलनीय असतो. आणि हो, जेव्हा आपण गरजू व्यक्तीला कोणतीही अपेक्षा न ठेवता मदत करतो, तेव्हा मिळणारं ते आंतरिक समाधान जगातल्या कोणत्याही भौतिक सुखापेक्षा खूप मोठं असतं. माणसांच्या सोबतीइतकीच निसर्गाची सोबतही महत्त्वाची आहे. सतत या सिमेंटच्या जंगलात अडकून न राहता थोडं निसर्गाच्या जवळ जाण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करूया. सकाळची ती ताजी हवा, पक्ष्यांचा मधुर आवाज, आजूबाजूची हिरवीगार झाडं आणि पावसाचा सुगंध ह्या सगळ्यामध्ये एक विलक्षण उपचार करण्याची ताकद लपलेली आहे. ह्या नैसर्गिक गोष्टी एका अस्वस्थ आणि धावपळ करणाऱ्या मनाला अक्षरशः शांत करतात आणि विचारांना स्थिरता देतात. आता बघूया आनंदाची खरी गुरुकिल्ली, जी आहे कृतज्ञता आणि हास्य. मनमोकळं हसणं हे जगातलं सर्वोत्तम औषध आहे, हे तर आपण सगळेच मानतो. याने मानसिक ताण अगदी चुटकीसरशी दूर होतो. जीवनात नेहमीच काहीतरी खूप मोठं आणि आनंदाचं घडेल असं नाही, म्हणूनच अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याची कला आपण अवगत करायला हवी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृतज्ञता. आपल्याकडे जे काही आहे त्यासाठी मनापासून निसर्गाचे किंवा देवाचे आभार मानण्याची सवय आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकते. जे नाही आहे त्याचा विचार करण्यापेक्षा जे आहे त्यात समाधान मांडण्यातच खरी मज्जा आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? खऱ्या आनंदाचा शोध म्हणजे नक्की काय? खऱ्या आनंदाची अचूक व्याख्या समजून घेणं इथे खूप गरजेचं आहे. आनंद हे कोणतंही अंतिम ठिकाण किंवा पोचण्याची मंजिल नाही आहे, तो तर आपला रोजचा निरंतर प्रवास आहे. खरा आनंद हा भौतिक वस्तूंच्या मागे धावण्यातून कधीच मिळत नाही. तो एक बाय प्रॉडक्ट आहे. म्हणजेच दैनंदिन सकारात्मक कृती, सततची कृतज्ञता आणि आंतरिक शांतता यातून निर्माण होणारं ते एक सखोल समाधान आहे. जेव्हा आपल्या दररोजच्या सवयी योग्य असतात, तेव्हा आनंद हा आपोआपच आपल्या आयुष्यात येतो. आणि हा अतिशय सुंदर विचार या संपूर्ण चर्चेचा मूळ गाभा अगदी मोजक्या शब्दात व्यक्त करतो. आनंद हा बाहेर शोधायची गोष्ट नाही, तो आपल्या विचारात आणि वागण्यात असतो. हा विचार आपल्याला सतत आठवण करून देतो की आनंदाची चावी पूर्णपणे आपल्याच हातात आहे. जसे आपले विचार असतात तसंच आपलं वर्तन होतं आणि जसं आपलं वर्तन असतं
तशीच आपल्या जीवनाची गुणवत्ता ठरत असते. सर्व काही आपल्याच आत दडलेले आहे. तर मंडळी, या संपूर्ण विश्लेषणावरून आता जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. उद्याचा दिवस अधिक आनंदी आणि परिपूर्ण करण्यासाठी आजपासून कोणती एक छोटी पण सकारात्मक सवय आपण नव्याने स्वीकारणार आहोत? तो व्यायाम असू शकतो, निसर्गाची सोबत असू शकते किंवा केवळ क्षमा करण्याची वृत्ती असू शकते. याच एका सकारात्मक विचारासह आजचं हे सत्र आपण इथेच थांबूया. यावर थोडा विचार नक्की करा आणि एका अधिक आनंदी जीवनाकडे आपलं नवं पाऊल